मुख्यमंत्री फडणवीसांनीच मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार बजरंग सोनावणेंनी केली। मुख्यमंत्र्यांना राजीनामा घेण्याचा अधिकार असून देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी असं सोनावणेंनी म्हटलं। संतोष देशमुख यांची हत्या अवघ्या 3 तासात केली। 3 तासात केलेल्या हत्येचा तपास करण्यासाठी एवढा वेळ का लागतो असा उद्विग्न सवाल संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिनं तपास यंत्रणेला केलेला आहे। आम्हाला न्याय द्या अशी याचना वैभवी देशमुखने केली। देशमुख कुटुंबासह संपूर्ण राज्याला न्यायाची अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिलेली आहे। मुख्यमंत्री योग्य ती कारवाई करतील असंही त्या बोलताना म्हणाल्या। बीडमधील महादेव मुंडे यांच्या मारेकरांना अटक करा, सीआयडी किंवा एसआयटी कडून त्यांच्या हत्येचा तपास करा अशी मागणी महादेव मुंडेंच्या पत्नीने केली। न्याय न मिळाल्यास पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचा निर्णय राष्ट्रवादी पक्षाने घ्यावा असं आमदार सुरेश धस म्हणाले। तसंच राजीनामा न घेतल्याने जनतेने पक्षाची बदनामी होते। अजितदादा सुनील तटकरेंनी मनात आणलं तर राजीनामा होऊ शकतो असंही सुरेश धस म्हणाले। परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आणखी 4 पोलिसांना निलंबित करण्यात आले। पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे। बीड जिल्ह्यात परिषद डिसेंबरमध्ये माहिती अधिकारातील एकही अर्ज निकाली काढला नसल्याची माहिती आहे। मंत्रालय मासिक सुधारणा अहवालात ही माहिती असल्याचं समजतंय। तसंच सोलापूर कोल्हापूरसह 7 महापालिकेतील 100% अर्ज पडून असल्याचं कळतंय। दिल्ली निकालावरून राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला। 10 वर्षात लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली नसून जिंकण्यासाठी भाजपकडून साम दाम दंड भेदचा वापर केला जात असल्याचा आरोप राऊतांनी केला। फडणवीसांना विजयाचं डिप्रेशन आहे असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला। तसंच अमित शहा कधी ऑपरेशन करतील समजणार नाही असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावला। कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय। 13 फेब्रुवारीला ठाण्यात राजन साळवींचा पक्षप्रवेश होणार आहे। एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत साळवी धनुष्यबाण हाती घेतील। तसंच यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत। गोपीनाथ मुंडेंनी भाजप पक्ष उभा केला असं मोठं विधान पंकजा मुंडेंनी केले। गोपीनाथ मुंडे भाजपच्या जन्मापासून होते असं म्हणत गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांचा साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील असं पंकजा मुंडे म्हणाल्या। मुंबईत मनसे नेत्यांनी 3 तास मंथन केले। राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर विचार मंथन करण्यात आले। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसंच संघटना वाढीबाबत चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिली। अजित पवारांनी स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान मनसेच्या संदीप देशपांडेंनी दिलं। भाजपचा पदर पकडून अजित पवार निवडून आले असा टोलाही त्यांनी लगावला। स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही असं अजित पवारांनी राज ठाकरेंना म्हटल्यावर संदीप देशपांडेंनी तीव्र शब्दात प्रत्युत्तर दिलंय। विधान परिषदेतील 33% जागा अजूनही रिकाम्याच आहेत। विधान परिषदेच्या 78 पैकी 26 जागा रिक्त असल्याची माहिती आहे। 2 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका न झाल्यानं त्यांच्या सदस्यांमधून निवडून येण्याच्या जागा रिक्तच आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस असल्यानं मोदी यांनी शिंदे यांना फोनद्वारे शुभेच्छा दिल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा 60वा वाढदिवस कुटुंबियांसोबत साजरा केला। ठाण्यातील निवासस्थानी कुटुंबियांनी एकत्र येत केक कापून वाढदिवस साजरा केला। यावेळी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात 61 कॉमन मॅन यांचा सन्मान करण्यात आला। भाजी विक्रेता, दूध विक्रेता, डिलिव्हरी बॉय, हमाल, पोलीस बांधव आणि परिचारिका अशा अनेक कॉमन मॅनला युवा सेनेनं सन्मानित केलं। तर महाराष्ट्रात तब्बल 61 ठिकाणी या सन्मान कॉमन मॅनच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। एकनाथ शिंदेच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्टोन आर्टिस्टनं अनोख्या शुभेच्छा दिल्या। सुमन दाभोलकर यांनी एकनाथ शिंदेचं स्टोन आर्ट साकारलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली आणि या बॅनरवर अनस्टॉपेबल लीडर मिशन टायगर असा उल्लेख करण्यात आला। पुण्यातील FC रोड, जंगली महाराज रोडवर एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकावण्यात आले। नवी मुंबईतील खारघरमध्ये हेल्मेटनं मारहाण केल्यानं मृत्यू झालेल्या शिवकुमार शर्मा यांच्या कुटुंबियाची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भेट घेतली। आरोपीला सोडणार नाही, पोलीस लवकरच आरोपीला पकडतील असं यावेळी किरीट सोमय्या यांनी म्हटलं। आमदार सुरेश धस यांनी नाशिकच्या कपालेश्वर मंदिराला भेट दिली। यावेळी महाराष्ट्रातील लोक सुखी समाधानी राहावेत अशी प्रार्थना देवाच्या चरणी केल्याचं धसांनी म्हटलं। सोलापुरात लाडकी बहीण योजनेतून 3000 महिलांना अपात्र ठरवले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापुरातील एकूण 10,44,000 अर्ज प्राप्त झाले। त्यापैकी 3000 अर्ज अपात्र ठरवण्यात आले। भिवंडी तालुक्यातील डोहळे ग्रामपंचायतला स्मार्ट गाव म्हणून पुरस्कार देण्यात आला।
प्रजासत्ताक दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते बक्षीसरूपी 10 लाख रुपये तसंच सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। मध्य रेल्वेकडून रोहा यार्डमध्ये मंगळवारी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। ओव्हररायडिंग स्विच बदलण्याच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला। यानुसार सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत विशेष वाहतूक ब्लॉक असेल, त्यामुळे काही मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे। इंदूर नागपूर वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात काहीसा बदल केला जाणार आहे। उद्यापासून गाडीच्या आगमनाच्या वेळेत बदल होणार आहे। 2:35 नागपूर स्थानकात येणारी वंदे भारत एक्सप्रेस आता 3:20 नागपूर स्थानकात येणार आहे। रेल्वे प्रशासनाने याबाबतची माहिती दिली। एसटी प्रशासनासाठी यूपीआई लाभदायक ठरली आहे। यूपीआईच्या माध्यमातून तिकीट खरेदीत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे। तिकीट दरवाढीनंतर यूपीआईद्वारे केलेल्या तिकीट विक्रीतून एसटी महामंडळाला 15,88,62,504 रुपयांचा महसूल मिळाला। एसटीच्या तिकिटात झालेल्या दरवाढीमुळे कोल्हापूर विभागाच्या उत्पन्नात 12 लाख रुपयांची अधिक भर पडली। कोल्हापूर विभागाचं दरवाढी आधी 72 लाख इतकं उत्पन्न होतं, मात्र आता हेच उत्पन्न 84 लाख रुपये झाले। म्हाडानं उद्या लोकशाही दिनाचं आयोजन केलंय। उपाध्यक्ष संजू जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली या लोकशाही दिनाचं आयोजन केलं। आतापर्यंत झालेल्या लोकशाही दिनात 81 प्राप्त अर्जांपैकी 75 अर्ज निकाली काढण्यात आले। मुंबईत बहुमजली झोपड्यांमधील रहिवाशांना झोपडपट्टी पुनर्वसनाचे लाभ मिळणार नाही। राज्य सरकारचा निर्णय मुंबई हायकोर्टाने योग्य ठरवला। सरकारच्या या धोरणाविरोधात यावेळी भाजप नेते गोपाळ शेट्टींनी जनहित याचिका केली होती। त्यांची ही याचिका फेटाळत कोर्टानं हा निर्वाळा दिला। मार्क झुकरबर्ग यांच्या मेटा कंपनीमध्ये पुन्हा एकदा नोकर कपात केली जाणार आहे। कंपनी पुढील आठवड्यात 3,600 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत आहे। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन समुपदेशन करण्यात येणारे। परीक्षेच्या काळात विद्यार्थी मानसिकदृष्ट्या दडपणाखाली असतात, त्यामुळे राज्य शिक्षण मंडळानं पुढाकार घेत हा निर्णय घेतलाय। विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी हा उपक्रम आहे। जळगावच्या अमळनेरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांनी 10वीच्या विद्यार्थ्यांसोबत परीक्षा पे चर्चा केली। 24 तासात वेळापत्रक ठरवा आणि त्यानं काटेकोरपणे पालन करा असं आवाहन अनिल पाटलांनी केलं। राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या गुणांची यादी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली। यादीत दुरुस्ती करण्यासाठी 18 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली। सांगलीच्या मिरज तालुक्यातील आरग इथे एका विहिरीमध्ये 3 बेवारस दुचाकी आढळल्या। 3 दुचाकी विहिरीतून बाहेर काढण्यात आल्या। यामधील 2 दुचाकी या कर्नाटकमधील आहेत, तर 1 दुचाकी कोल्हापूरमधील असल्याचं समोर आलं। पुण्यातील मुळशी तालुक्यातील हुकुम इथल्या एका सोसायटीमध्ये पाकिस्तानी चलनाची नोट आढळली। या प्रकरणी सोसायटीच्या वतीनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली। सखल चौकशी करण्याची मागणी सोसायटी धारकांनी केली। पाणी गळतीमुळे मुंबई महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे। 2024 या वर्षात पाणी गळतीच्या 26,962 तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या आणि या जलवाहिन्यांना ठिकठिकाणी वेगवेगळ्या कारणांमुळे गळती लागते, तर काही वेळा पाणी चोरीचाही प्रयत्न होतो। पुण्यात खासगी बोअरवेल सर्वेक्षणाचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले। यानुसार पुणे महापालिकेकडून शहरातील बोअरवेल्सचं सर्वेक्षण केलं जाणार आहे, तर वापरात नसलेले बोअरवेल बंद केले जाणार आहेत। बोअरवेलमध्ये मुलं पडण्याच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी न्यायालयानं हा निर्णय दिला। पुणेकरांना पाणी जपून वापरा अशा कडक सूचना महापालिकेच्या जलसंपत्ती नियामक प्राधिकरणानं केल्या। शहरातील पाणी वापर वाढल्याचं पालिकेचं म्हणणं आहे। वापराच्या कोट्यांपेक्षा खडकवासला धरणातून शहरासाठी अधिक पाणी घेतलं जातं असं पालिकेचं म्हणणं आहे। धुळ्यात भाडेतत्वावर घेतलेल्या वाहनांची परस्पर विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले। यावेळी आरोपींकडून 2 चारचाकी वाहनं जप्त करण्यात आली। कंपन्यांकडून भाडेतत्वावर दुचाकी घेऊन त्यांची परस्पर स्वस्तात विक्री करण्याचं काम ही टोळी करत होती। बीड वाहतूक पोलिसांनी रात्री उशिरा मोहीम राबवून 200 ऑटो रिक्षा जप्त केल्या। त्याचबरोबर कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सरवर ही कारवाई केली। वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या टेक्सास स्मोक शॉपवर पोलिसांनी छापा टाकला। या कारवाईत 3 लाख रुपयांच्या ई सिगारेट जप्त करण्यात आले, तर गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिबंधित असलेल्या ई सिगारेट विकल्या जात होत्या। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे यूपीएस आणि बॅटरी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे। आरोपीकडून 50 बॅटरी आणि 21 यूपीएस असेच 1 दुचाकी असा 5,98,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।